जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच असेल की यावर्षी काही काही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे आणि म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे आणि पण असे काही भाग आहे तिथं पाऊस बिलकुलच झालेला नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये प्रश्न निर्माण होतो आपल्या रोजीरोटीचा, उदरनिर्वाहाचा. तर मग शेतकरी करणार तरी काय? किंवा ज्याच्याकडे क्षेत्र आहे तो थोडंफार काहीतरी त्या क्षेत्रामध्ये टाकणार, पण ज्याच्याकडे क्षेत्र नाही तर तो व्यक्ती काय करणार? असाच एक आपला तरुण होता, त्याने एक कन्सेप्ट चालू केली. आमच्याकडे एक मॉड्यूल असतं. मॉड्यूल म्हणजे असं असतं की आपली जी कपाशी असते ना, ती कपाशी दिवाळीच्या नंतर, दसरा दिवाळीच्या नंतर आहे ना खाली होत असते. तर त्या कपाशीमध्ये आम्ही फ्री रेंज शेळी पालन करत असतो. म्हणजे येणाऱ्या 3-4 महिन्यासाठी बाजारातनं शेळ्या घेऊन यायच्या. त्या फ्री रेंज कपाशीमध्ये आपण त्या शेळ्या चारायच्या व्यवस्थित आणि एकदम नॅचरल चारा असतो. त्याचा ₹1ही खर्च नसतो, काहीच नसतं. हा झाला विषय पावसाचा आणि शेतकऱ्याचा. आता असाच एक आपला तरुण आहे मित्रांनो, त्याने MPC दिलेली, MPCची परीक्षा केलेली, अभ्यास खूप चांगला केलेला त्याने. त्याची सुदैवाने हाईटही कमी होती. पण नाईलाजास्तव असं झालं की त्याला पुढे भविष्यात ती परीक्षा देता नाही आली, कारण घरची परिस्थिती त्याची एकदम हलाखीची असल्या कारणाने त्याला त्या त्या गोष्टीचा बोजा उचलता नाही आला. तर मग आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी छोटासा व्यवसाय चालू करावा असं म्हणून त्याने एक छोटासा बिझनेस चालू केलेला. बिझनेस म्हणजे तो व्यवसाय आपला साधा. असं म्हणताना छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही छोटंसं तुमचं स्वतःचं स्वराज्य म्हणजे निर्माण करावं, असं म्हणून ती एक संकल्पना त्याने डोक्यात आणून त्याने एक व्यवसाय चालू केलेला आहे, तो शेळीपालन. तर तुम्हाला मी त्याच्याशी ओळख करून देतो. भाऊ, नाव काय तुझं? चंद्रकांत धनगर. चंद्रकांत धनगर. मित्रांनो, हा चंद्रकांत धनगर इथं आमच्या गावाच्या लगतच शेळीपालन त्याने चालू केलेलं आहे. त्याने MPCचे पेपरही दिलेले. MPCचा अभ्यास करत होता तू? हो, 3.5 वर्षापासून केला. 3.5 वर्ष त्याने MPCचा अभ्यास केला. मगाशी ज्यावेळेस लॉकडाऊन झालं ना, लॉकडाऊनमध्ये तो घरी आलेला. त्याच्या अगोदर आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, जळगावच्या ठिकाणी त्यांनी क्लासेस वगैरे लावलेले, अभ्यासही करत होता. मग तो घरी आला. मग घरी येऊन रिकामं बसण्यापेक्षा आपण करणार तरी काय? आता त्याची हाईटही सुदैवाने कमी होतं, फिजिकल एकदम छान होतं त्याचं. तो आर्मी भरती करू शकत नव्हता, पोलीस भरतीही करू शकत नव्हता. मग बाहेर कंपनीत कामाला जाईल याच्यापेक्षा छोटासा काहीतरी बिझनेस करावा बा स्वतःचा, ह्या अनुषंगाने त्यांनी शेळीपालन हे निवडलं. तर आता तुझ्याकडे किती शेळ्या आहे? टोटल आता 12 आहे. 20 होते, बाकीचे विकले एक कारणास्तव. मग लहान बच्चे 20 आहे. बरोबर. टोटल असं पकडलं तर 30-32 आहे लहानचे मोठे. 30-32 जनावर आहे मित्रांनो. आता तुम्ही हे मागे शेळ्या बघू शकता मित्रांनो. या अजून एक आपलेच गावातलेच एक सागरबाई आहे, अजून एक भरत आहे. यांच्या अशा कंबाईन शेळ्या आहे इथं. ते दिवसभरात या कपाशींमध्ये अशा शेळ्या चारत असतात आणि रात्री इथंच मुक्कामाला राहतात. ते इथंच अशा दावणीला असं बांधून, बघून घ्या तुम्ही, दावणीला अशा बांधून त्या रात्रभर इथंच काढत असतात. हे कसं असतं ना मित्रांनो, हा फ्री मुक्त संचार पद्धतीने आपण ज्यावेळेस शेळीपालन करत असतो ना, काही काही ठिकाणी ना खूप मोठं पटांगण असतं, मोठं ग्राउंड असतं, काही डोंगर असतात, त्या ठिकाणी ते चालू शकतात. पण आमच्या इकडे बागायती एरिया असल्या कारणाने आम्ही त्या फ्री रेंजमध्ये चालू नाही शकत शेळ्या. तर असे लोकांचे शेतं असतात, तिथं कपाशी लावलेली असती. मग त्या कपाशीचे शेतं ज्यावेळेस उलटतात, म्हणजे खतम होतं, प्रोडक्शन खतम होतं ना, तर त्यावेळेस ते वेस्टेज असतं ना, तर ते वेस्टेज आपण शेळींना देत असतो अशा पद्धतीने. इकडे बघा, तुम्हाला मी दाखवतो. बघा, ही पूर्ण कपाशी त्यांनी चारलेली. तिकडे बाजूची अजून कपाशी हिरवी आहे, तिकडे उद्या जातील ते. हे असं मॉड्यूल असतं मित्रांनो. याचा फायदा असा असतो ना की तुम्हाला शेडचा खर्च येत नाही. आता बघून घ्या तुम्ही, एकदम खुल्या वातावरणात इथे शेळ्या बांधलेल्या आहे. इथं शेडचा खर्च येणार नाही, बिलकुल नाही. आणि कुठल्या मनुष्यबळही लागणार नाही. आता 2-4 मित्र असे गावातले जमले की ते आपले म्हणजे 2-4 लोकांच्या अशी शेळ्यांचा गट बनतो. ते गट शेतामध्ये आणता, एकत्रित राहता. रात्रीचाही त्यांना प्राणीमात्रांचाही भेव नसतो, कारण 3-4 लोक असे समूहाने राहतात म्हणून. तर याचा फायदा कसा होतो ना मित्रांनो, याला शेडचा खर्च लागत नाही, खाद्यावर खर्च लागत नाही, कारण जे काही असतं ते सगळं जंगलात एकदम फ्रीमध्ये उपलब्ध असतं. तर असा एक कन्सेप्ट त्याने चालू केलेला आहे. तू MPCचे अटेम्प्ट किती दिलेले होते? मी 3 अटेम्प्ट दिले होते, पण मला तिथे मार्क बी कमी पडत होते आणि कॉम्पिटिशन, घरची परिस्थिती आला की ते सर्व गोष्टी बघून मी शेवट नाही इलाज घरी आलो. घरी येऊन मग माझं शेळीपालन व्यवसाय चालू करा, कारण की ते पारंपरिक बी आणि धनगर समाजामध्ये ते ऑलरेडी आहेच. त्याच्यामुळे मित्रांनो, कसं आहे ना, म्हणजे आमच्या रक्तातच असतं ते शेळीपालन करणं. काही काही लोकांना तो एकदम छोटा व्यवसाय वाटत असतो, पण कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, की लोकांची गुलामी करण्यापेक्षा आपण छोटासा आपला एक छोटासा स्वाभिमानाने व्यवसाय केला ना, तो कधी चांगला असतो मित्रांनो. आज त्याने MPCचा अभ्यास केला, त्याने मनात जर विचार केलाही असता तर बाहेर कुठल्याही कंपनीत काम करू शकला असता. पण कसं असतं ना माहिती मित्रांनो, जो दिवा असतो ना, दिवा त्याने किती उजाळ दिला ना, त्याच्या खाली अंधार असतं.
तर ते अंधार कसं असतं माहिती का, की नोकरी तो बाहेर कंपनीत काम केलं असतं त्याने, महिना त्याला 10-15 हजार रुपये महिनाही भेटला असता, पण त्याच्यावर त्याच्या गरजा भागल्या नसत्या. म्हणून त्याने शेळीपालन असा निवडलेला व्यवसाय. आता त्याचा व्यवसाय छोट्या लेवलने, भविष्यात त्याची खूप मोठी उमेद आहे की चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय त्याचा चालू करणार, आणि सुशिक्षित असल्याने त्याला त्या गोष्टीचा फायदा MPCत नाही करता आला तर त्याला या शेळीपालनात तो करू शकतो. मॉडर्नाइज पद्धतीने तो शेळीपालन करू शकतो. आता जसं तू म्हणजे फक्त शेळीपालनच का निवडावा असं तुझ्या मनात आलं? का खास म्हणजे माझी एवढी मेहनत नाही त्याच्यामध्ये, माझ्या भावाची जास्त मेहनत आहे, लहान भावाची. तो पहिल्यापासून त्या क्षेत्रामध्ये आला आहे. तो लहानपणापासून मला फक्त त्याला सपोर्ट करायचं आहे. माझं एज्युकेशन आहे, माझं शिक्षण इतर ठिकाणी कामात याच्यामध्ये त्याला थोडं मॉडेल लाईन टाईपले किंवा आपण मोठ्या क्षेत्रात म्हणजे मोठं एक क्षेत्र निर्माण करून स्वतःचं पाय उभं राहायचं बा, असं स्वतःचा व्यवसाय, लोकांकडे गुलाम बनून न राहण्यापेक्षा स्वतःचा मालक होऊन आपण स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. बरोबर. मित्रांनो, आता त्यांनी म्हणजे त्याला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी खूप चांगलं म्हणजे त्यांच्या शेळीपालनात खूप यशस्वी व्हावं. आज असं सहज असं जाता जाता अचानक तुम्हाला दिसला रस्त्यावरती त्याची शेळी चारत होते, म्हणून माझ्या मनात एक इच्छा आली की चला बा आपण याचा व्हिडिओ बनवू. आणि बनवण्याचंही कारण असं आहे की बरेच असे मुलं आहे की त्यांना काहीच काम नसतं आणि असेच फिरत असतात गावामध्ये. तुम्ही आदर्श घ्यावा अशा लोकांचा किंवा अशा मुलांचा आदर्श घ्यावा. किंवा कोणी MPCच्या नावाने खूप मेहनत करत असेल किंवा परिश्रम करत असेल, सक्सेस भेटत नसेल, पण आयुष्यात ना कधी माणसाने 2 प्लॅन ठेवावे. एका प्लॅनमध्ये जर सक्सेस नाही झाला तर त्याने दुसरा प्लॅन त्याच्या हातात ठेवावा. कारण जर MPCमध्ये सक्सेस नाही झाला तर आपल्या हातात दुसरं काहीतरी काम असायला पाहिजे, ज्याने आपण आपलं आयुष्य व्यवस्थित पद्धतीने घालू शकतो. मित्रांनो, मी पण MPCचा ॲस्पायरंट राहिलेलो आहे. मलाही माहिती आहे त्या MPCच्या वेदना कशा असतात. सोबतचे मुलं झालेले असतात, आपलं काम झालेलं नसतं. मग आपल्याला त्यावेळेस त्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं की आपण असे गावात जरी गेलो, हा बघ तो PSI आला किंवा तो कलेक्टर आला, असे टोमणे देणारे लोक बरेच भेटतात. मग अशा वेळेस काय आहे ना की आपला उदरनिर्वाहाचा एक साधन म्हणून एक प्लॅन B आपण आपल्याजवळ ठेवणं खूप गरजेचं आहे. MPC तुम्ही सक्सेस नाही झालात ओके, पण तुमच्याकडे हा प्लॅन आहे तुमचा, याच्यात तुम्ही डेफिनेटली सक्सेस व्हाल. आणि मेहनत तशीच करत राहा आणि कामाची लाज बाळगू नका मित्रांनो. काम काय मित्रांनो, तुम्ही ते कराल तर त्यावेळेस तुम्हाला ते भेटेल, आणि दुसरं कोणी आपल्याला असं आयतं आणून तर देणार नाही. म्हणून कुठलाही प्रकारचा व्यवसाय असो तो तुम्ही करा. जसं आता याने शेळीपालन निवडलं, त्याला म्हणजे आता त्याला बऱ्याच चांगल्या म्हणजे त्याचा खर्च एवढा जास्त नाही, म्हणून प्रॉफिटही त्या पद्धतीने होत असतो. खर्च नसल्याने प्रॉफिट 100%च होणार. तर तू अजून नवीन तरुणांना काही सांगू इच्छितो का? हा, मी एक सांगायचं मला फक्त एवढंच आहे, म्हणजे जे व्हिडिओ आजच त्यांनी चालू केले, हे माझे गुरुवर्य पण आहेत, माझे पाहुणे पण आहेत. ते म्हणतात ना, एक तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जो जैसा बोले तैसा झाले, त्याच्या वंदावे पावले. खास करून मी यांच्याकडूनच प्रेरणा घेतली. यांनीच मला मार्गदर्शन केलं MPCमध्ये पण आणि आज शेळीपालनमध्ये. मी पूर्णपणे खचलो होतो. पूर्ण म्हणजे मला म्हणजे काही शिल्लक नाही राहिलं होतं. म्हणजे एक माणूस म्हणतो ना, जे काही संपलं का एक पागलसारखं होऊन जातो त्या पद्धतीने, की असं म्हणजे फिरून आला काही घरात बसायचं बस. मग त्यानेच मला उमेद दिली, चल हरू दे, या नोकरी हा शेवटचा पर्याय नसतो माणसामध्ये, फक्त जिंदगीचा एक छोटासा हिस्सा असतो बा. तू एक शेळीपालन कर. आपल्या धनगर समाजामध्ये ऑलरेडी ते पारंपरिक पद्धतीने करतात बा. फक्त आहे की त्याला तू मॉडर्न टाईम कर. एक मोठं क्षेत्र, छोटं का असेल ना, आता सुरुवात कर, मोठं लेवल घेऊन जा बा तू, असं बस. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले ना, आज म्हणजे जे पण काही असेल ना, बस त्यांचं ऋणी आहे. बस एवढं सांगू शकतो, दुसरं काहीच नाही. चला मित्रांनो, त्यांनी आदर्श घेतला आपल्याकडनं आणि माझ्या त्याला खूप साऱ्या शुभकामना आहे आणि त्याला शुभेच्छा आहे. त्याने त्याचा व्यवसाय खूप चांगल्या लेवलने घेऊन जावा. मीच म्हणजे एवढंच बोलू इच्छितो. चला मित्रांनो, आपला व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, आपण इथंच थांबू. जय शिवराय.